आपण गेले 4-5 दिवस काय काय विषय पाहिलेले आहोत लक्षात आहे कोणाच्या? पहिल्या दिवशी काय पाहिलं? हिंदू धर्म. दुसऱ्या दिवशी हिंदू धर्मासमोरील आव्हाने. ते 2 दिवस झाले ते. आणखीन पहिल्या दिवशी वेळेचे नियोजन, दुसऱ्या दिवशी हिंदू धर्म आणि तिसऱ्या दिवशी हिंदू धर्मासमोरील आव्हाने. तर 2 दिवस झाले, होय ना? आणि त्यानंतर काय? भारतीय परंपरा व संस्कृती किंवा भारतीय वैभवशाली, वैभवशाली भारत. बाबा प्रत्येक गोष्टीत कसा भारत पहिल्यापासूनच पुढे आहे हेही आपण पाहिलं. आणि आज काय पाहणार आहोत? भारतीय स्वातंत्र्य समर, स्वतंत्रता समर कसं झाला, लढाई कशी लढली गेली आपली लोक, आणि आज आपण इतक्या आरामात बसून खातो पितो. माणसाला स्वातंत्र्याचा किंमत कधी कळते? माणसाला एक स्वतंत्रता मिळाली समजा, याची किंमत कधी कळणार? माशाला पाण्याची किंमत कधी कळते? पाणी बाहेर काढल्यावर. एक तर पाणी तरी बाहेर काढायला पाहिजे, नाहीतर माशाला तरी बाहेर काढायला पाहिजे. तेव्हा जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत त्याला पाण्याची मोल कळत नाही. तसे आम्ही जोपर्यंत स्वातंत्र्य उपभोगतो आहोत तोपर्यंत स्वातंत्र्याचा काहीही आपल्याला आकलन होत नाही. जेव्हा पारतंत्र्यात जातो तेव्हा स्वातंत्र्य काय असते हे कळतं, बरोबर? जोपर्यंत घरात असतो ना, घरचं किंमत कळत नाही. घर सोडून कुठेतरी बाहेर 4-8 दिवस गेलो ना, मग घर किती मोलाचं असते कळते की आता कळते की नाही तुम्हाला? घरात असताना रोज कोणाबरोबर तरी घरात हुज्जत घालत असतो आपण, बरोबर? आई बरोबर तरी घालतो, किरकोळ 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 गोष्टीवर का. मग आम्हाला जणू काय असं वाटते की हे घर म्हणजे आमच्या काय हिताचं नाही असं वाटतंय. जेव्हा आता 8 दिवस बाहेर आलो ना, 10 दिवस, घर किती सुकून होतं हे आता इथे आल्यानंतर कळेल की नाही कळेल? नक्की कळतंय. आणि मठाचा किंमत कधी कळते? घरी गेल्यावर, बरोबर? असं ज्या विषयात आम्ही असतो त्या विषयात असताना त्याचा किंमत कळत नाही. आणखीन एक काय होतंय, अतिपरिचयाद अवज्ञा. आमच्याकडे एक म्हण आहे, संस्कृत म्हण, अतिपरिचयात अवज्ञा. म्हणजे अति जवळीक, अति ओळख असेल तर त्याच्याबद्दल काय महत्त्व. किती मोठा माणूस असू द्या, तुमच्याबरोबरच राहतो 24 तास, आणि हे काय आमच्याबरोबरच होते, कारण अति जवळीक आहे ना, त्यामुळे त्यांची मोल किंमत कळत नाही. कधी कळते? त्यांच्यापासून जेव्हा दूर जातो तेव्हा कळते. आम्हालाही काय झाले, आम्ही स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर जन्माला आलो. स्वातंत्र्यात आल्यामुळे स्वतंत्रता उपभोगतच आता आपण चाललो आहे. पारतंत्र्य काय असते आम्हाला माहीत नाही. आणि स्वतंत्र राहण्यासाठी, देश स्वतंत्र राहण्यासाठी कोणाकोणाला खस्तं खावं लागतं हे आपल्याला एवढं जवळून माहीत नाही. नुसतं कुठेतरी वाचतो. सीमेवर गेल्यानंतर कळतं की आपल्या सैनिक रात्रंदिवस बॉर्डर राखतात, देश स्वतंत्र राहावं, पारतंत्र्यात जाऊ नये म्हणून. बर्फ पडत असतो वर,
जर चुकून त्या सैनिकाला झोप लागली रात्री तर तो जवळजवळ एवढा आणि कधीकधी पुरा बर्फात झाकला जातो, एवढा बर्फ पडत असतो आणि तो नुसता चालत असतो म्हणून जिवंत राहतो. कशासाठी? आम्हाला सुरक्षित ठेवण्याकरता. स्वातंत्र्यात सुरक्षाही आहे आणि तो जरासा डोळे झाक केला तर कोण शत्रू कधी आत शिरेल माहीत नाही, कधी कुठला उग्रवादी आत शिरेल माहीत नाही. पाऊस पडत असला तरी सुद्धा जाऊन त्याला सावलीत बसता येत नाही. कितीही आता राजस्थानसारख्या राज्यामध्ये 50 डिग्री ऊन असतो, 50 डिग्री. कुठे? हे जे आपला अणुस्फोट केले ना, कुठली जागा ते पोखरण आहे ना, तुम्ही जावा जैसलमेर पासून असा बाजूला गेला तर पोखरण सुरू होतो. अरे असं तुम्ही किलोमीटरपर्यंत गेला तरी एक झाड नाही आहे. आणि असा वादळ सुटले ना, वाळूचं जसं पाणी वाहत येते ना, पाण्याचा महापूर, तसं वाळूची ढीगच येतात. तुम्ही रात्री जर चुकून कुठेतरी झोपला त्या वाळूच्या ढिगाखाली झाकून गेलेले तुम्हाला समजणार नाही. काल एक डोंगर इथे होता, दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर तो डोंगर इथनं 2 किलोमीटरवर गेलेला आहे. वाळूचा ठेला म्हणतात त्याला, हिंदीमध्ये काय म्हणतात? ठेला म्हणतात. त्या वाऱ्याने सरकत असतात वादळ. अशा ह्याच्यात आमचे सैनिक पहारा देतात, तेव्हा आम्ही स्वस्त झोपू शकतो इथे. समजलं? आम्हाला स्वातंत्र्य उपभोगता येतं. अन्यथा काय झालं असतं माहीत नाही. त्यांच्या घरात काहीही झाले तरी, आता परवाचाच प्रकरण घ्या तुम्ही, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी कोणाचा लग्न झाला होता, 1 दिवस 2 दिवसही झालेले नाही, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गेले. कोणाच्या घरात मैत झालेले, आई गेले, वडील गेले. कॉल आले की जावंच लागते त्यांना. आणि कोण गाडीचं रिझर्वेशन आहे नाही, जसं मिळेल तसं वाहन पकडून त्यांना सीमेवर पोचावं लागते. तेव्हा आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. समजलं ना? 47च्या आधी तशी आक्रमण सुरू झाली. कधी? तुम्हाला सांगितलं, परकीय आक्रमण. एक पहिल्यांदा अलेक्झांडर नावाचा एक माणूस भारतावर चाल करून आला होता. कधी? माहिती आहे? इसवी सनच्याही थोडा आधी. तेव्हा त्याला पिटाळून लावण्याचं काम चाणक्याने केली होती. भारतात गौतम बुद्धांच्या उपदेशाचा परिणाम आणि कलिंगाचा महायुद्ध. कलिंगचा महायुद्ध ऐकलाय तुम्ही? नाही. राजा सम्राट अशोक आणि राजा श्रीहर्ष या दोघांमध्ये एक घनघोर लढाई झाली. लाखो माणसं मारली गेली, रक्ताची पाठ वाहिली, जमीन सगळी लाल झाली होती. रणांगणातनं नुसतं चित्कार ऐकू येत होत्या माणसांची, मेलेल्यांचे, घरातल्यांची आक्रंदन ऐकू येत होतं सगळीकडे. 1-2 नाही, लाखांनी माणसं मेली होती. कोणाच्या स्वास्थ्यासाठी, कोणाच्या भल्यासाठी? काही.
राज्य विस्तार. एका देशात अनेक स्वतंत्र देश. 47च्या पूर्वी आमच्या देशात किती संस्थान होते? 565 संस्थान होते. 565 देशच समजत होते स्वतःला. ते 565 राजे महाराजे राज्य करत होते. एकच गुजरातच्या एक छोटासा एक 2-3 जिल्ह्यांचा एक विभाग, 5-6 जिल्हे असतील सौराष्ट्रमध्ये. जसं आमच्यात आम्ही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं म्हणतो ना, तसं गुजरातमध्ये एक सौराष्ट्र नावाचा एक विभाग आहे, एक 5-6 जिल्ह्यांचा. 22 संस्थान होते तिथे. तेवढ्याच 5-6 जिल्ह्यात 22 राजा महाराजा आपापले देश बांधून बसलेले होते. असे एकूण भारतात 565 लोक होते. हे सगळे स्वतःचा देशच समजत होते. एकमेकांच्यावर युद्ध पुकारून आपापली सीमा विस्तारही करत होते. अशा वेळी जो लढाई झाला, प्रचंड नुकसान झाला. गौतम बुद्धांच्या शिष्याने या काही लोकांना उपदेश केले. सम्राट अशोकाला, लढाई लढलास, हे विजय मिळवलास, हे कोणाच्या भल्यासाठी? कोणावर राज्य करणार तो? तुझी सैनिक हे सगळे मारले गेले. आता राहिलेत कोण? त्यांच्या वृद्ध माता पिता. त्या सैनिकांची छोटी छोटी बाळ आहेत. त्या सैनिकांची विधवा झालेल्या पत्नी आहेत. यांचा तो राजा. आता कोण सैनिक आहे तुझ्या राज्य, कोण तरुण आहे तिथे तुझ्या राज्य बघायला? वैराग्य प्राप्त झाला अशोकला, सम्राट. इथून पुढे आयुष्यात मी लढाई लढणार नाही म्हणाला आणि सैन्यच विसर्जित करून टाकले. बस म्हणाला, आता लढाई संपली. मोठ्या लोकांनीच विसर्जन केल्यावर बाकीच्यांनी म्हटले आम्हाला गिळणारे हेच होते आणि ह्याने सैन्य विसर्जित केलं, आम्ही कशाला ठेवायचं म्हणाले, कशाला मजुरी द्यायचं सैनिकांची. बऱ्याच लोकांनी सैन्य विसर्जित केला. याचा दुष्परिणाम काय झाला माहिती आहे? युरोपियन लोकांना कळालं भारतातल्या बऱ्याचशा राजा महाराजांनी सगळे सैन्य विसर्जित केले. जाऊया म्हणाले, धर्मविस्तारही करता येईल त्यांच्या, राज्यविस्तारही करता येईल आणि संपत्ती लुटून नेता येईल. कारण जगाला माहीत होतं भारतासारखा भौतिकदृष्ट्याही श्रीमंत देश जगात कुठे नाही आहे. केवढी संपत्ती होती भारतात. मी काल सांगितलं ना तुम्हाला, हिरे मोती वगैरे असे. आणि आमच्या मंदिरांमध्ये आजही तिरुवनंतपुरमच्या जो मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे त्रिवेंद्रमला माहिती आहे? अनंत पद्मनाभ स्वामी. कुठलं मंदिर आहे? अनंत पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे. आमच्याकडे पूर्वी काय होतं, देवाला नवस करतात माहिती आहे ना तुम्हाला, आजही करतात आणि नेऊन अर्पण करतात. सोने चांदी जड जवाहिरे अर्पण केलेले तळघर आहे त्या मंदिराच्या शेजारी. त्या तळघरात ठेवून द्यायचं. आपल्या देशात ही परंपरा होती. प्रत्येक मंदिराच्या बाजूला शेजारी किंवा तळघर असायचा आणि तिथे लोकांनी अर्पण केलेले ही सगळी संपत्ती ठेवायचं. मग वापरायचं केव्हा? देशाला जेव्हा आपदा येते, दुष्काळ पडतो, बाहेर काहीही मिळत नाही, अशा वेळी लोकांना रोजगार मिळत नाही, अशा वेळी ह्या मंदिरातनं संपत्ती काढायचं आणि लोकांचे रक्षण करायचे. हे सिस्टम आमच्या भारतात धर्मक्षेत्रातलं हे सिस्टम होतं. त्या
असे अनेको मंदिरं आमच्याकडे एक दोन नाही, लाखांनी अशी मंदिरं देशात. आणि याशिवाय राजे महाराजांकडे संपत्ती, लोकांकडे संपत्ती, लोकांच्या घरात. असं म्हणून आमच्याकडे काय म्हणत होते की संध्याकाळी झाडू मारू नका घरात म्हणायचे. का मारू नका? ही दागिने बिगिने आहेत ना, असं पडलेले असायचे. झाडू मारले तर रात्रीचे, आत्ता लाईट आहे, त्यावेळी लाईट बीट नसायचं. झाडू मारलं तर कचऱ्यात जाईल म्हणून संध्याकाळी काय झाडू नका बाबा. आणि कचरा बिचरा ते लक्ष्मी आहे बाहेर काढू नका म्हणत होते. का? त्यातनं संपत्ती जाईल म्हणून. एवढी संपत्ती होती. हे लुटण्यासाठी सुद्धा येत होते. आणि इथे सैन्य विसर्जित झालेले कळलं आणि अलेक्झांडर भारताकडे चाल करून आला. एक दोन प्रांत जिंकला. कुठे? कंधारकडून आला, गांधारकडून, आणि केकय, तक्षशिला वगैरे. म्हणजे तक्षशिला म्हणजे आजचा इस्लामाबाद, पाकिस्तानची जी राजधानी आहे ना आता, रावळपिंडी, इस्लामाबाद, तिथे आमची तक्षशिला होती पूर्वी. युनिव्हर्सिटी म्हणतो ना आपण, तिथे होती. चाणक्य जिथे शिकले आणि जिथे शिकवले विद्यार्थ्यांना, तो विद्यापीठ जागतिक कीर्तीचा होता. विदेशी लोक सर्व शिकायला तिथे येत होते. मी काल तुम्हाला सांगायला विसरलो, शैक्षणिकदृष्ट्या आम्ही किती समृद्ध होतो, वैभव होतं आमचं, हे विसरलो. तर हे आले आणि त्यांना परतावून लावण्यासाठी आचार्य विष्णुगुप्त, म्हणजे मगध साम्राज्य होता, सर्वात मोठं साम्राज्य मानला जातो मगध. मगध म्हणजे आजचा जो पाटणा आहे ना, याला पूर्वी पाटलीपुत्र असं म्हणत होते. पाटलीपुत्र हा साम्राज्य पूर्वीपासूनच बलशाली आणि विस्तारित राज्य मानला जातो. तिथे नंद घराण्याचा राज्य चालत होता आणि तेही विलासी होते राजे. असा शत्रू येतो म्हटला तरी ते ऐकत नव्हते. अशा वेळी चंद्रगुप्ताला मोठा संघर्ष करावा लागला. आपलीच लोक आपली ऐकत नव्हती. तक्षशिलेतनं बाहेर पडला आणि दुसरं मगधाच्या सीमेवर डोंगरदऱ्यात एक नवीन गुरुकुला आरंभ केली करून आपल्यासारखे खेडोपाड्यातल्या तरुणांना, लहान लहान मुलांना गोळा केले आणि त्यांना युद्ध प्रशिक्षण दिली, राज्य प्रशिक्षण दिली आणि हुशार केली त्या मुलांना. मुलांची सैन्य तयार करून आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अलेक्झांडरला पळवली म्हणजे ह्या मुलांना पाठवले, अरे त्याच्या सैन्यात कोण कोण आहे बघून या. हे गुप्तचारांच्या रूपाने त्या सैन्यात शिरले. गुप्तचार म्हणजे काय? मजुरी करण्यासाठी त्यांच्याकडे जायचं, घोड्यांना चारा घालायला, आणि एक दोन माणसं चणेपुटाणे विकायला गेले त्या सैन्यात. म्हणजे संध्याकाळी युद्ध संपल्यानंतर विरंगुळा असते, अशा वेळी त्या सैनिकांना चणेपुटाणे विकायला म्हणून आमची लोक गेले. आणि एकेकाला विचारलं, तुम्ही कुठले, तुम्ही कुठले, तुम्ही कुठले? तेव्हा यांच्या लक्षात आले त्यांच्याकडून आलेत फक्त 2000 माणसं. बाकीचे हजारो सैनिक ही भारतातलीच होती. कारण इथे सैन्य विसर्जित केल्यावर बेरोजगार झाले. बेरोजगार झाल्यानंतर घरं चालणं मुश्किल झालं. तेव्हा रोजगारासाठीच अलेक्झांडरच्या सेनेत लढायला आमची लोक सामील झाले. यांना एवढंही कळलं नाही की आम्ही कोणाबरोबर लढाई लढायचं आहे. मजुरी घेऊन आमची लोक आमच्या देशाच्या विरोधात लढत होते. समजलं तुम्हाला? आजही बरीचशी शिकलेली मुलं आणि मुली आमच्या देशाच्या विरोधात काम करणाऱ्या बऱ्याचशा कंपन्यांमध्ये काम करतात मजुरीसाठी. आजही बाबा कुठली कंपनी आहे ही भारताला पूरक आणि पोषक आहे की भारताच्या विरोधात आहे?
याची विचार करत नाही. पैसे मिळतात ना मला, चल या कंपनीला लागूया. आणि ती कंपनी भारताच्या शत्रू म्हणून वावरत असते, काम करत असते, ह्याची तमा बाळगत नाही. म्हणजे तीच परिस्थिती आजही आहे. मी म्हणून तुम्हाला सांगितलं की आम्ही आमच्या देशाच्या रक्षणासाठी काम करतो की मला पैसे मिळतात म्हणून माझ्या देशाला देशोधडीला लावणारी ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी काम करतो, हेच आपल्याला माहीत नसतं कधी कधी. मी काल सांगितलं ना तुम्हाला, आमची मुलं पैशासाठी काम करतात 17-18 लाखाच्या पॅकेजला, आणि ह्यांना पॅकेज दिल्यानंतर उचलून नेली जाते, किडनॅप केली जाते, म्यानमारला जातात. तिथे यांच्या छातीला बंदूक लावून भारतातल्या ज्या मोठमोठ्या बँका आहेत त्या बँकांची अकाउंट्स हॅक करायचं आणि त्यातला पैसे काढून घ्यायचं. पैसे मिळतात म्हणून असं काम करावं. एका बाजूला आमची सैनिक अशी लढाई लढतात आणि आम्ही शिकलेले शहाणे माणसं अशी जर काम केले तर देश सुरक्षित राहणार आहे का? नाही. स्वातंत्र्य संपून जाईल आमचा. आमच्या पूर्वजांनी बलिदान देऊन मिळवलेले स्वातंत्र्य संपून जाईल. अशा वेळी चाणक्याने इकडी तिकडी पैसे गोळा करून जी भाडोत्री सैनिक अलेक्झांडरच्या सेनेत होते ना, त्यांना सांगण्यात आलं की इथे पगार किती मिळतो? 2 रुपये. चला मी 2.5 रुपये देतो, येणार का माझ्याकडे? सगळे तयार झाले. तेव्हा चाणक्याने अनेको राजे महाराजांकडे जाऊन, व्यापाऱ्यांकडे जाऊन पैसे गोळा केले. बाबा ही आपत्ती आहे देशाला आणि दूर करण्याकरता सहायता करा. लोकांनी केले आणि ती पैसा नेऊन वाटले. परत गुप्तहेर सोडले आणि ते गेले. 2 रुपये देतात तिथे, आम्ही 2.5 रुपये देतो, येतोस का आमच्याकडे? मग अमुक ठिकाणी जा तिथे. एका रात्रीत सैन्य खाली झाले अलेक्झांडरचे आणि तो आता मगधावर युद्ध करायला निघाला होता. जवळजवळ मगधाची सेना त्या काळात 10,000 पेक्षा अधिक होती. यांची सेना त्याच्यापेक्षा मोठी होती. खाली झाले. सकाळी अलेक्झांडर उठला, चला म्हणाला आता मगधावर चाल करून जाऊया. सेनापती म्हटला कोण आहे तिथे? जायला म्हणाला. कोण आहे म्हणजे कुठे गेले? जे आले होते ते गेले म्हणाला, ज्यांच्या त्यांच्या घरी गेले ते सगळे. का? आमच्यापेक्षा मजुरी कोणतरी जादा दिले, गेले म्हणाले. अलेक्झांडर म्हटला आई एवढी माणसं जाऊया काय? मरायला जायचं का म्हणाला सेनापती. जायचं हौस असेल तर तू जा बाबा, आम्ही परत जातो म्हणाल. बरीचशी त्यांची सेनेतली लोक नकार दिली, थोडीफार गेले, मार खाल्ले. तेव्हा अलेक्झांडरने परत जायचं ठरवलं. म्हणजे अशा पद्धतीने पहिलं स्वातंत्र्य लढाई जिंकली चाणक्याने. झाली, युद्ध झाले, काही ठिकाणी नाही असं नाही आहे. आणि नंतर एक गुराखी मुलगा चंद्रगुप्त मौर्य, त्याला गादीवर बसवला. बसून त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणाला तुला गादीवर बसवलं आणि तुला एक प्रधानमंत्री नेमायचं आहे. कोणाचा? जो मगधाचा आधीचा मुख्यमंत्री होता तो प्रधान त्यावेळचा आचार्य राक्षस, भयंकर बुद्धिमान माणूस, चाणक्यांचा घोर विरोधी. तो राज्य सोडून पळून गेला होता. त्या माणसाला हुडकून आणला. हुडकून आणून चंद्रगुप्तासमोर उभं केला आणि चंद्रगुप्तांचीच लढाई त्यांच्याबरोबरच होता आधी केला. आणि म्हणाले नाही मी आता तुमचा शत्रू आहे, पकडलाय मला, तुम्ही जे शिक्षा द्याल ते घेतो म्हटले. आचार्य चाणक्य म्हणाले मी कठोर शिक्षा देईन तुला, स्वीकार आहे मला. म्हणाल काय करायचं? तू या देशाचा पंतप्रधान बनायचा उद्यापासून, हीच शिक्षा तुला. आश्चर्य वाटलं राक्षसाला. अरे मी ह्यांचा शत्रू आणि मलाच सेनापती बनवतात, हे प्रधानमंत्री बनवतात मगधाचा. हो.
आणि तुमच्या नेतृत्वाखाली खंड खंड झालेले हे जे भारत आहे, छोटे छोटे तुकडे, हे सगळी राजे महाराजे स्वतःचे राज्य समजतात ना, ह्या सगळ्यांना एक करा. पहिल्यांदा या सगळ्या राजे महाराजांना ठोकून अखंड भारत बनवले होते. चक्रवर्ती बनला चंद्रगुप्त अखंड भारताचा, आणि एवढा करून चाणक्य राज्य त्यांच्या हातात दिला आणि निघून गेला. आणि एका नदी किनाऱ्यावर छोटीशी झोपडी, आणि त्या झोपडीत केवळ 3 वस्तू होती. त्यांची लंगोटी उद्यासाठी, एक चटई आणि एक पाण्याची कळशी. एवढी सोडली तर त्यांच्या आयुष्यात दुसरं काहीही नव्हतं. देशी विदेशी लोक यायची, एवढा मोठा अखंड भारत बनवणारा कुठे आहे तो माणूस बुद्धिमान चाणक्य म्हणून शोधायला यायची. त्या झोपडी बघून आश्चर्यचकित व्हायची. अरे काय त्याग, काय वैराग्य आणि काय बुद्धिमत्ता, काय शौर्य वीर्य, हा माणूस इतका साधा राहतो, हीच तरी भारताची विशेषता. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मुसलमान भारतात आले. 710 तुम्हाला सांगितलं, बिन कासिमाना येतच राहिले. हळूहळू हळूहळू देश पारतंत्र्यात गेला. मुस्लिमांच्या विरोधात लढलो, मंगोलियनच्या विरोधात लढलो, हुनांच्या विरोधात लढलो, शकांच्या विरोधात लढलो. अनेको आक्रमक आले, देश लुटले नेले. आणि त्या आक्रमणानंतर सगळ्यांनी अत्याचार केले, अनन्य अत्याचार केले याला भारतीयांवर. संपत्ती नेले ते नेले, अत्याचार पण केले, आणि त्यांचा धर्माचाही विस्तार करण्याचं काम केलं. आणि मग ब्रिटिश आले. 14व्या शतकाच्या नंतर 15व्या शतकाच्या दरम्यान ब्रिटिश आले. हळूहळू हळूहळू त्यांनी बस्तान बसवलं आणि पुरा देशावर कब्जा केला. व्यापार करण्याकरता आलेली ही लोक राज्य करायला सुरुवात केली. का? यांनी पहिली प्रयोग केले. इथल्या राजा महाराजांना कसं जिंकायचं, तर यांच्या भावकीत भांडण असते, एकाला हाताशी धरायचं, त्याच्याकडनंच त्याला संपवायचा, आणि मग त्यालाही संपवायचा, राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं. पहिला प्रयोग बंगालमध्ये केले ब्रिटिशांनी. इथल्या राजा महाराजांना सांगायचे, आम्ही व्यापार करायला लागलो, मोठी मोठी आमची सामानांची गोडाऊन आहे, रखवालीला आम्हाला पोलीस ठेवायला परवानगी द्या. पोलीस ठेवायला परवानगी दिली, आणि त्या पोलिसांची वापर सैन्य म्हणून केला गेला. आणि आमच्यातलीच दुफळी माजवून ह्यातनं डिवाइड अँड रोल इथेच केले. बंगालचा कोण राजा होता बाबा तो? सिराजुद्दौला. कारण ह्यांचा मुख्य कार्यालय त्यावेळी कलकत्त्याला होता, ईस्ट इंडिया कंपनीचा. कुठे होता? कलकत्त्याला होता, ईस्ट इंडिया कंपनीचा. आत्ता काय भारतीयांनीच ईस्ट इंडिया कंपनी खरेदी केली. आत्ता एका गुजराती शाह नावाचा माणसाने आत्ता ईस्ट इंडिया कंपनी परवा घेतला ताब्यात. का? ईर्षेने. या कंपनीने आमच्या देशावर राज्य केली होती एकेवेळी, आता ह्या कंपनीला आम्ही विकत घेतो. जे जे होते त्यात ते सगळे घेतले. आता असो, सिराजुद्दौला कोण गद्दार निघाला होता त्यांचा सेनापती? सिराजुद्दौला जो होता पंजाबचा राजा, बंगालचा नवाब होता, आणि यांच्या विरोधात ह्यांचाच सेनापती मीर जाफर, पहिला गद्दार तो. ब्रिटिशांच्या काळात गद्दारी केलेला पहिला गद्दार मीर जाफर. मीर जाफर एक सेनापती होता. 3 सेनापती होते त्यांच्याकडे. एक हिंदू होता, 2 मुसलमान होते,
जो हिंदू सेनापती होता निष्ठेने राजाबरोबर राहिला आणि दुसराही राहिला आणि हा गद्दारी केला आणि सिराजुद्दौलाला पकडून दिला. नंतर त्यालाही नाही ठेवले त्याने. पहिलं प्रांत ताब्यात घेतले. असं घेत 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 पुरा देश ताब्यात घेतले. मोठी कथा आहे. तुम्हाला ह्याच्यासाठी थोडंसं गेला तर खूप छान छान पुस्तक मिळतात, नेटवर सुद्धा मिळतात. झालं. हळूहळू हळूहळू देशावर पुरा कब्जा केली. भारत देश प्रशासित करण्याकरता ब्रिटिशांकडे माणसं नव्हते. दुसरी तिसरी पास झालेल्याला आणून इथे कलेक्टर केले, गव्हर्नर बनवले. का? एक छोटासा देश ब्रिटन, आणि एवढ्या मोठ्या भारतावर राज्य करायला माणसं कुठे आहेत त्यांच्याकडे. त्यांनी दुसरी तिसरी चौथी पास झालेले आणि व्यापारासाठी इथे जे आलेले होते ना, त्यांनाच कोणाला SP केले, कोणाला कलेक्टर केले, कोणाला मामलेदार बनवलं, कोणाला व्हाईसराय बनवलं. इथल्या इथे असेच केले. का? आमच्या लोकांना काही येत नव्हतं, कळत नव्हता त्यांचा. ते म्हटले ह्यांची भाषा आपण, आलेले 4 माणसं त्यांची, आणि करोडो लोकांची जी भाषा होती ते शिकण्याऐवजी आपलीच भाषा यांना शिकवली त्यांनी. आणि आज आम्ही सगळी गुलाम त्यांच्या गुलामी करतो. जे इंग्लिश शिकून गेले ना त्याचे गुलाम बनलो आम्ही. आमची भाषा नाही शिकली त्याने, त्यांचीच आम्हाला शिकवून गेले, बनलो गुलाम. बाजूला ठेवूया आपण. अनन्य अत्याचार के देश लुटले त्याने. त्यांच्या आधीच्यानी लुटले होते, हे सांगितलं ना. देवळं पाडले. ह्यांच्या आधीच्यानी सगळे देवळच पाडले आणि देवळातली संपत्ती लुटून नेले. व्यापाऱ्यांना लुटलं, लोकांना लुटलं. काय पाहिजे ते केले आणि गेले. त्याच्यानंतर ब्रिटिश आले. ब्रिटिशांनी तेच केले. जेवढा लुटता येईल जहाज भरून नेले. हत्ती उंट घोड्यावरनं असं अफगाणिस्तानच्या मार्गाने युरोपमध्ये संपत्ती नेली सगळी आपल्या देशात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, यांच्या घरात नोकरी करायला आमची माणसं, ब्रिटिशांच्या घरात. यांना जेवण करून घालायला आमची माणसं. काही पुस्तक आहेत, वाचायला पाहिजे तुम्ही. फ्रीडम ॲट मिडनाईट नावाचं एक पुस्तक आहे. काय आहे? फ्रीडम ॲट मिडनाईट, मध्यरात्रीत स्वातंत्र्य, मराठीत त्याचा अनुवाद मिळतो. ह्यांच्याच लोकांनी लिहिले. ते काय सगळेच आमच्या चांगल्या लिहिले अशातला भाग नाही, तरीसुद्धा तुम्हाला एक कल्पना येईल त्याच्यात. तुम्हाला चांगलं जर स्वातंत्र्य लढाई समजायला पाहिजे ना, तर सावरकरांचा 1857च्या स्वातंत्र्य समर हे पुस्तक वाचायचं पहिलं. आणखीन तुम्हाला वाचायचं आहे ना, माझी जन्मठेप. सावरकरांचा माझी जन्मठेप नावाचे एक पुस्तक आहे. आणि त्याचाही पूर्वीचा, मी सांगितलं ना आता, अलेक्झांडर आणि त्याच्यानंतरचे आक्रमण जे आहेत ना ते वाचायचं असेल, 6 सोनेरी पानं नावाचे एक पुस्तक आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. हे वाचायला पाहिजे तुम्ही. प्रत्येक भारतीयाने ही 3 पुस्तक वाचली पाहिजे. भारताचा वैभवशाली जो भारत होता आणि त्याच्यावर आक्रमण करून पूर्वीच्या लोक कसे लुटून नेले आसपासचे लोक, मग ते अरब असतील, मंगोलियन असतील, युरोपियन असतील, खूप लोक आहेत, अफगाण असतील, सगळे कसं नेले हे तुम्हाला कळेल. 6 सोनेरी पानं. आणि त्यांच्याबरोबर कसे मुकाबला केले आमच्या लोकांनी हेही कळेल. त्याच्यानंतर 1857चा जो पुस्तक लिहिला गेला, प्रकाशन होण्यापूर्वी त्याच्यावर बंदी घातली ब्रिटिशांनी, असा पुस्तक. आणि तिसरं माझा जन्मठेप. हे 3 वाचावं, तुम्हाला कळेल
या ब्रिटिशांच्या विरोधात कसे लढले आमची लोक, यांच्या घरात कामं करायला आमची लोक, यांना जेवण करून घालायला आमची लोक, मस्तपैकी यांना चिकन मटन करून घातल्यानंतर खाऊन जे शिल्लक राहायचं ना, आधी यांच्या कुत्र्या मांजरांना घालायचा. ते कुत्रं मांजरं नाही खाल्ले तर ते आमच्या ज्याने बनवले होता ना, हे घेऊन जा तुझ्या घरी म्हणायचं. समजलं? म्हणजे पारतंत्र्य कसं असतं कळलं तुम्हाला? पारतंत्र्य कसं असतो? यांची घर साफ करायचा. पारतंत्र्य असं झालं, आम्ही कुठला उद्योग व्यापार करावं ठरवायचं त्याने आणि आम्ही करायचं. आम्ही शेती कसं करावं हे ब्रिटिशांनी ठरवायचं. अमुक उगवा तमुक उगवा हे जसं सांगतील त्यांना जे गरजेचे ते आम्ही उगवायचं, आमच्या गरजेची नाही. अशी अवस्था होती आमची. खेडोपाड्यापर्यंत ब्रिटिश जसं सांगतील तसं वागायला पाहिजे आपण. आणि आम्हाला काय म्हणत होते माहिती आहे? ते काळे कुत्रे म्हणत होते. काय म्हणत होते? काळे कुत्रे. आई ब्लॅक डॉग शिवाय बोलतच नव्हते. त्या ब्लॅक डॉगला बोलो असं म्हणायचे. करू नये ते असली कामं आमच्याकडनं करून घेत होते. पारतंत्र्य असंच असतो वयान, आपल्याला माहीत नाही कारण आपण स्वातंत्र्यात वाढलं. काय हाल सोसले आमच्या लोकांनी. थोडंसं आमची जुनं पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला या ब्रिटिशांच्या काळात म्हणा किंवा अन्यांच्या पारतंत्र्यात आम्ही काय हाल सोसलेले आहोत माहीत नाही. रस्त्यावर फिरण्याची स्वातंत्र्य नव्हते. आमच्या चांगल्या चांगल्या महिलांना पाहिजे तेव्हा असं उचलून नेत होते. का म्हणून विचारायचं कोणाची हिंमत नव्हती. मर्जी त्यांची. त्यांना वस्तू आवडलं की उचलून घेऊन जायचे. हे तुला काय करायचं असला उचलून नाही. असली चांगली बायको कशाला पाहिजे तुला, ही आम्हाला पाहिजे. अशी परकीयांनी आमची अवस्था केली होती. यातनं स्वातंत्र्य लढा सुरू झाली हळूहळू. 1824 मध्ये जिकडी तिकडी सुरू झाली. 1800 पासूनच इथे बेळगावला कित्तूर चन्नम्मा नावाची एक राणी होती. काय नाव आहे? कित्तूर चन्नम्मा. 1824 ते 27 पर्यंत तिने ब्रिटिशांच्या विरोधात पहिली लढाई सुरू केली. आणि जो धारवाड जिल्हा कलेक्टर होता त्याला गोळ्या घालून ठार केली ते लढाईमध्ये चन्नम्माच्या सैनिकाने. नंतर तिला कैद केले आणि जेलमध्येच तिनं प्राण सोडलं. आणि त्यांची खूप चांगले चांगले सेनापती सैनिक होते, लढत होते. संगोळ्ळी रायण्णा, बिचगती चन्नबसप्पा, आमटूर बाळप्पा, शिलेदार गुरुपादप्पा असे खूप चांगले चांगले माणसं लढले. खरी लढाई सुरू झाली 1857ला. 1857ला होय ना? कुठून सुरू झालं बाबा? मेरठला. कोण होते मेरठला? एक दुर्घटना घडली आमची. खरगपूरला म्हणजे बंगालजवळ मंगल पांडे नावाचा युवक होता जो सेनेत सामील झाला होता. मंगल पांडेला ह्यांनी सैन्यामध्ये आमच्या लोकांना बाटवण्यासाठी हात बॉम्ब जे बनवलेले असायचा त्याच्यावर एक कवच असायचा. त्या कवचाला गोमांसाचा म्हणजे गाईचा चरबी त्याला लावलेले असायचं आणि असा दाताने त्याला तोडायचा मग टाकायचा. तो म्हटला मी हिंदू आहे, गोमांसाला जीभ लावणार नाही म्हणाला. तू सेनेच्या विरोधात वागतोयस का म्हणून त्याला शिक्षा केली. आणि त्याने रागाच्या भरात कोणाला तरी मारला.
मग त्याला फासावर चढवण्यात आला आणि त्याला विरोध करून खरगपूरमध्ये सैनिकांनी विद्रोह केला. आपलीच लोक होते ना यांच्या सेनेत. विद्रोह केल्यावर ही बातमी हा म्हणेपर्यंत सगळी भारतभर पसरला. आमच्याकडे बातमी पसरायची जागा कुठली माहिती आहे तुम्हाला? मंदिरे. एका मंदिरात जर बातमी कळलं तर तो पुजारी आसपासच्या सगळ्या दर दिवशी जे दर्शनला लोक यायचं ना, पुजारी सगळ्यांना सांगून टाकायचं असं असं झालेलं आहे. तास 2 तासात 100-150 किलोमीटर, कारण हा तिथे कळवला आणि त्या देवळातला किंवा त्या गावातला माणूस त्यांच्या सोयऱ्यानं तिकडे कळवायचं. हा म्हणेपर्यंत बातमी मेरठला पोचली. आणि तिथेही सैन्य विद्रोह झाला आणि जे विद्रोह करतात ना त्या सैनिकांना शिक्षा करायला सुरुवात केली. त्या सैनिकांना नागडं करून रस्त्यावर त्यांची धिंड काढायला सुरुवात केली. कारण दहशत बसवण्याकरता ब्रिटिशांनी जो विद्रोह करतो त्याला नागडं करून रस्त्यावर त्यांची धिंड काढायला सुरुवात केली. मेरठमध्ये ही घटना घडली. असं काढत असताना एक महिला घरातली बघितली आणि घरात आली आणि पोरगा जेवायला आला, असं कुत्र्यासारखं भाकरी फेकली त्याला. म्हणाला, आई असं का करतेस? नालायका, तुम्हाला कळत नाही? आमच्या तरुणाभांड पोरांना नागडे फिरवतात हे ब्रिटिश आणि तुम्ही खायला आलाय स्वस्त तिथे. लाज वाटत नाही तुम्हाला? तुमच्या भावंड्याचा अपमान करतात हे ब्रिटिश. काय मुलं उठले, तो गेल्याबरोबर गल्लीतल्या पोरांना गोळा केला. जेवला नाही तो. हातात, अरे आपल्या एका पोराला यांनी फासावर चढवले आणि त्याचा विरोध करणाऱ्या सैनिकांना नागडे फिरवतात. हे दहशत निर्माण करतात आमच्याच देशात राहून. कळते की नाही असं म्हटल्यानंतर हे बाहेर पडले. कोण कोयता, कोण कुऱ्हाडी, कोण तलवार, कोण चाकू, कोण लाठी काठी, जे काय मिळेल ते घेऊन. रविवारचा दिवस होता आणि हे सगळे प्रेयरला गेले होते चर्चमध्ये. अधिकारी सुट्टी ना त्या दिवशी, यांची होलिडे ना, हो ना. आणि मूर्ख आम्ही सुद्धा सगळे आता होलिडे म्हणे त्यांचा. आम्ही का म्हणतो? काय होली म्हणजे पवित्र दिवस, होय ना. रविवार काय तुमचा पवित्र दिवस आहे आणि तुम्ही म्हणता आज हॉलिडे. तुमचा काय पवित्र आहे बाबा त्यात? त्या मूर्खाने सांगितले म्हणून तुम्ही पाळताय ना. आमचा कसला हॉलिडे आहे? आमचा सुट्टीचा दिवस आहे, एवढंच. पण जाणून बुजून कोणी हॉलिडे म्हणायची काही कारण नाही त्याला. त्यांचा असेल तो. तुमचा काय? तुमचा हॉलिडे कुठला? आमचा हॉलिडे सोमवार आहे, आमचा हॉलिडे शनिवार आहे. का? बजरंगबलीचा आहे, सोमवार आहे, शंकराचा आहे. आमचे हॉलिडे का? प्रत्येक दिवस आमचे पवित्रच आहेत. पवित्र दिवसच आहेत आमचे. ते सगळे जमलेले होते चर्चमध्ये. हे गावातले तरुणाभांड मुलं सगळे गेले आणि वाळलेले गवतं नेले आणि दारात टाकली, खिडकीत टाकली, आग लावली. जे बाहेर येते त्याला कापायचं आणि आत टाकायचं, बाहेर आले की कापायचं, आत टाकायचं. असा दहशत सुरू झाला. अरे एकही जिवंत येता कामा नाही बाहेर म्हणाले. जाळून टाकले साल्याना. आणि म्हणाले नंतर ही गेले सगळे, संपले. म्हणाले नाही, एवढं संपून काय देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे? चला म्हणाले दिल्लीला जायचं. मेरठहून दिल्लीला निघाले. 50 किलोमीटरचा एरिया. निघाले दिल्लीकडे आणि जाता जाता यांच्या जेवढी वाटेतली गावं आहेत, हजारो तरुण सामील झाले. बघता बघता जाऊन दिल्लीला गाठले. दिल्लीला शेवटचा राजा राज्य करत होता आमचा. काय नाव आहे त्याचं? शेवटचा राजा कोण भारताचा? अरे शेवटचा एक राजा होता ना.
बहादूर शाह जफर. एवढ्या माणसामध्ये फक्त एक दोघांनाच माहिती आहे, बाकी कोण. म्हणजे केवढा इतिहासाची तुम्हाला आवड आहे म्हणायचं. बहादूर शाह जफर हे भित्र होता, ते ब्रिटिश सेनेच्या ह्याच्या खाली होता ना, आणि ब्रिटिशांचा तोही एक गुलामी करणाराच होता. जसा 565 राजे होते त्यातला तोही एक होता. त्याला जाऊन विचारले या सगळ्या पोरांनी, तरुणांनी, तुमची सेना आहे 10,000ची, द्या आमच्याबरोबर आता ब्रिटिशांच्या विरोधात इथे हल्ला करायचा आहे. तो म्हणाला, बाबा हारलं बिरलं तर मलाच नेऊन ठेवेल ना कुठेतरी ब्रिटिश सरकार, मरेन म्हणाला. पण त्याची आई वीर शूर होती. ती आली, काय चाललंय रे, हे बघा म्हणाला, कच खातोय तुमचा पोरगा, सैन्य देईना, द्या म्हटले तर देईना. ते म्हणाले, ह्या भाड्याचा ऐकताय काय, घेऊन जाऊ म्हणाले सैन्य. शूर होती ती, या मूर्खाचं काय ऐकताय म्हणाले, घेऊन जा सैन्य हे सगळे. त्या मातेने सैन्य दिली सगळी ह्यांच्या हातात, ते सगळी ह्यांच्याबरोबर मिळाली. दिल्लीतलेही बरीचशी जमा झाली आणि कापाकापी सुरू झाली. ब्रिटिशांनी जिथे गोरा दिसतो तिथे मारायला सुरुवात झाली. ही बातमी हा म्हणेपर्यंत देशभर पसरला आणि जिथे दिसतात तिथे ठोकायला सुरुवात केली. 1857 मला वाटते नोव्हेंबरच्या आसपास काहीतरी सुरू झाली. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या 1 महिन्यात देश खाली, एक ब्रिटिश नाही राहिला. असं माती कालवायचं आणि तोंडाला लावून घ्यायची. कोण? हे गोरे. का? गोरे दिसले की मारत होते, सोडत नव्हते. संडासला जायचा प्रॉब्लेम झालाय ना, अरे एकटे गेले तर कुठेतरी मारतील कोण. गल्लीतली मुलं सुद्धा मारायला सुरुवात केली. गोरे दिसले की धरायचं, बडवायचं. जंगलात जाऊन राहिले, किती दिवस सुरक्षित राहणार. मिळेल त्या मार्गाने सगळ्यांनी लंडन गाठले, गेले. जवळजवळ 6 महिने एक ब्रिटिश नव्हता देशात. 6 महिने ब्रिटिशांचा राज्यच नव्हता. का? बघेपर्यंत ही कन्याकुमारीपर्यंत बातमी पोचली. जिथे असेल तिथे ठोकला. जो किनाऱ्यावर कुठे जहाज आहे, समुद्र आहे, तिथनं पळून गेले. त्यावेळी काय त्याचाच जास्त होता, गेले पळून. सगळे ब्रिटिश सोडून गेले. आणि जे बाकीचे वाचलेले होते ना, तुमचे गुलाम म्हणून तुमच्याबरोबर राहतो म्हटले. आणि काहींचे रक्षण आमच्याच लोकांनी केले आणि राहिले, सगळे गेले. पण ही लोक असा हार मानणारी नव्हती. 5-6 महिन्यांनी ब्रिटिश संसदने असं जर आलो तर आजूबाजूचे इतर राज्यसुद्धा असेच करतील आणि आमची कब्जा जाईल. आणि जरासा आता विचार करा, भारतात आपले दोस्त कोण कोण आहेत त्यांना थोडासा संपर्क करा म्हणाले, पत्रव्यवहार करा. आणि 10 गद्दार राजे निघाले आमच्यात. 565 राजांना त्यांनी पत्र लिहिलं, आम्ही परत भारतात येऊ इच्छितो, तुम्ही आम्हाला सहाय्य करणार का? 565 पैकी 10-12 लोकांनी यांना पत्र लिहिलं, तुम्हाला लागेल ते पैसाही देतो आणि सैन्यही देतो, परत या. अशा वेळेला चीनकडे चाललेली त्यांची एक 10-20 हजारची सेना होती, त्याला त्यांनी भारताकडे वळवले. इकडे इराण इराक युद्ध संपून त्यांची सेना परत चाललेली होती, त्याही लोकांना भारताकडे वळवले. आमच्या भारतातले काही राजे महाराजे त्या काळात 1-1 लाख रुपये सुवर्णमुद्रा आणि 5,000 10,000 सेना. मग कोण मध्य प्रदेशचे होते, मी आता नाव घेत नाही कोणाचं, कारण त्यांचे वंशज आहेत, त्यांना वाईट वाटेल, होय ना. त्यांची वंशज आहेत ना, आता त्यांना वाईट वाटेल ऐकले तर. का? यांनी गद्दारी केली 100%. कोण पंजाबची होती, कोण मध्य प्रदेशची होती, कोण उत्तर प्रदेशची होती, कोण राजस्थानची होती.
गद्दारी केली. त्या लोकांना ह्यांनी मिळून त्यावेळी त्यांनी पुन्हा 1 लाखाची सेना एकत्रित केली करून मग आमच्या लोकांची कापाकापी सुरू झाली. लढाई सुरू झाली झांसी राणी लक्ष्मीबाईच्या विरोधात. ही एका ठिकाणी नाही, झांसी राणी लढली. झांसीची लढाई माहिती आहे तुम्हाला? ज्या किल्ल्यावर झांसीची राणी राहत होती पूर्ण घेरलेले होते. 2-3 महिने वर जाऊ शकत नव्हते. अभेद्य होता किल्ला. पण यांची दानापाणी बंद झाले. मग आत्ता काय करणार? मंत्र्यांनी सल्ला दिला राणीला, तुम्ही निघा इथनं, बाकीचे आम्ही बघून घेऊ. किल्ल्याच्या पाठीमागे तटबंदी आहे, तिकडे कोण जात नव्हते. सगळी सेना दुसऱ्या बाजूला होती, समोरच्या बाजूला, जिकडनं वर चढता येते असं. पाठीमागच्या बाजूला खडी पहाड आहे असं. मी गेलो तिथे, सगळे बघून आलो. तिचा जो घोडा होता बादल नावाचा, घोड्यावर बसून पाठीला वाळाला बांधली आणि घोडाही इतका प्रशिक्षित होता, असा 25 फुटाचा भिंत आपल्या राणीला घेऊन ते उडी टाकला आणि तिची अंगरक्षक कोणी रक्षण करायचं ठरलेलं होतं ते बाहेर उभी होती. तिथनं निघाली. यांची सेना मागे लागलेली होती ब्रिटिशांची. कळलं त्यांना. झांसी राणी निसटली. ग्वालियरला पोचली. तिथे जे राज्य करत होते जिवाजीराव सिंधिया, ते ब्रिटिशांच्या बाजूने होते. लढायला आले. झांसी राणी लढत 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 तसेच पुढे गेली. चारी बाजूनी सैन्य घेरला ब्रिटिशांचं. का? आग्र्याला यांची तळ होता, मथुरेला होता यांची सेना. चारी बाजूनी त्यांची सेनेची लोक आले. हिच्याबरोबर 100-200 लोक काय लढाई लढणार? पण राणीसाठी प्राण देणारे सैनिक होते. एका छोट्या खेड्यागावात घेरले त्याला. लढाई सुरू झाली. झांसी राणीच्या घोड्याच्या पाय तोडले. राणी खाली पडली. राणीला भोकसलं. तेवढ्यात तिचा जो अंगरक्षक होता प्रमुख सरदार, राणीला उचलला आणि आपल्या घोड्यावर घेतला. तिथनं धूम ठोकला आणि काही सैनिक मागे लागले. राणी सांगत होती, माझं शरीर जिवंत किंवा मृत शत्रूच्या हातात जाता कामा नये. मग काय केले त्यांनी? त्याच गावात, खेड्यागावात एक आश्रम होता छोटासा. आश्रम म्हणजे काय? झोपडी होता असा. कुटीर होती छोटी छोटी. आणि तिथे एक महाराज होते. बैरागी होते, संन्याशी होते, पण प्रभावी होते. त्यांना जाऊन म्हणाली, अशी झालेले, राणीला घेऊन आलो, आश्रय द्यायला पाहिजे. तो म्हणाला, जावा त्या खोलीत राहा म्हणाला. खोलीत ठेवली. लढाई सुरू झाली. सैनिक सगळे आले. त्या महाराजाने स्वतः तलवार घेऊन उभे राहिले. राहिल्याबरोबर त्या गावातले पुरुष, महिला, तरुण, म्हातारे सगळ्यांनी मिळेल ते अस्त्रशस्त्र घेऊन आले आणि आश्रमाच्या भोवतीने कडे केले. लढाई लढली. जवळजवळ मला वाटते 800 लोकांनी ते सुसज्ज सैनिक एका बाजूला आणि हे मिळेल ते घेऊन लढणारे एका बाजूला उभे राहिले. आणि तेवढ्यात बातमी आली, राणींचं प्राण गेला. मग अंत्यविधी कुठे करणार?
आणि तेवढ्यात एवढ्या मोठ्या सैन्यासमोर हे 700-800 लोक टेकणार कुठे? त्या महाराजांनी सांगितले त्या खोलीला आग लाव. पूर्ण आश्रम पेटला आणि तिथेच राणीचं शरीर अंत्यविधी संपन्न झाला. झाल्यानंतर या 800च्या 800 लोकांनी प्राणांची आहुती दिली. का? मृत शरीराला सुद्धा त्यांचे हात लागता कामा नाही म्हणून, पूर्ण जळेपर्यंत आत येता कामा नाही म्हणून त्या महाराजासहित सगळ्यांची प्राणांची आहुती झाली. मग आत सोडले तोपर्यंत राणीचं शरीर पूर्णपणे जळलेलं होतं. मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगितली, पण झाशी राणीची जी लढाई आहे ती अद्भुत लढाई होती. सेनापती तात्या टोपे होता, त्यात महिला होते काही. त्या महिला काय करायचं, दिवसा पुरुष वेशात झाशी राणीच्या सैन्यात लढाई करायची आणि रात्री जाऊन शत्रू जे ब्रिटिश आहेत त्यांच्या ह्याच्यात नृत्य गायनाचा कार्यक्रम करायचे. अजीजन बाई नावाची एक मुलगी होती. ही दिवसा पुरुष वेश धारण करून, मुस्लिम होती, पुरुष वेश धारण करून लढाई लढायची आणि रात्री जाऊन शत्रूंच्या छावणीत जाऊन यांना दारू पाजणं, नृत्य करणं, गायन करणे असले काम करत. या कामासाठी जात नव्हती, त्यांच्यात उद्या काय काय होणार आहे ह्याची जे काय गुप्त वार्ता चालायचं ती माहिती घेऊन यायची. अशी काम करणारी माणसं झाशी राणीकडे होते. झाशी राणीचे सेना काय छोटी छोटी माणसं नव्हते, खूप बाजी लावणारी लोक होते, म्हणून झाशीची राणी झाली. ही लढाई सुरू झाली, इकडे ही सुरू झाली. बातमी पसरली बिहारमध्ये, जगदीशपूरला बाबू कुंवर सिंग, एक छोटासा राजा, पण छत्रपतींची सगळी जे कूट युद्ध आहेत त्यांना माहीत होतं. गनिमे कावा तो दिवसा गप्प बसायचा, 5-25 लोकच असायचं त्याच्याकडे, आणि रात्री जाऊन ह्या ब्रिटिशांच्या सेनेवर हल्ला करायचा, 5, 50, 100, 200 कापायचा आणि परत गायब व्हायचा. बाबू कुंवर सिंग एके दिवशी त्यांनी माहिती काढली बाबू कुंवर सिंग कुठे, आणि बाबू कुंवर सिंगला दहशत निर्माण करायचं म्हणून बाबू कुंवर सिंग ज्या भागात वावरतोय त्या भागात ब्रिटिशांनी आपल्या लोकांना मारून झाडाला टांगलेले होते. असा 5-10 मैलापर्यंत आमची लोकांची प्रेत 2-2, 4-4 दिवस अशीच कोणाला उलटं टांगली होती, कोणाला गळ्याला रशी बांधून एक झाडाला 5-50 प्रेत होती. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला का विद्रोह करायची धाडस कोणाची होऊ नये, जसा राणी करते आत्ता, कारण ते परत आले होते ना लाखाची सेना घेऊन, आणि आमची लोक सगळे पेटून उठलेले होते. दहशत निर्माण करण्याकरता हजार माणसं असं कापून झाडाला टांगत होती दहशत निर्माण करण्याकरता. अशा ह्याच्यात सुद्धा बाबू कुंवर सिंग म्हणाला यांना सोडणार नाही. एके दिवशी नावेतनं असं नदी पार करत होता, याने गोळी मारली, हाताला गोळी लागला, इथे त्या गोळीनं विष लावलेले असायचं, शरीरात विष चढायचं. पटकन तलवारीने हात तोडला, तोडून टाकला आणि बांधून फरार झाला. तिथनं निसटला आणि पुन्हा लढाई केला, पकडला गेला, फाशीची शिक्षा झाली. ही वेगळी अशी गावागावात लढत होती माणसं. चंद्रशेखर आझाद लढत होता तिकडे, महिला लढत होत्या,
एक दोन नाही आहे, 3 लाख लोकांनी, तरुणांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, ज्यामध्ये तुम्हाला बऱ्याच लोकांची नाव माहिती असतील नसतील, मग तो दक्षिणेतला असेल, तामिळनाडूची असतील, केरळची असतील, कर्नाटकची असतील, पांडिचेरीची असतील, महाराष्ट्रात तरी प्रश्न, चाफेकर बंधूंनी इथे सुरूच केली होती. कोणाला मारले? हा, ऐकलं असणार ना, चाफेकर बंधूंनी. गोंद्या आला रे, रँड नावाचा जो कलेक्टर होता, मारला. चाफेकर बंधूंची राख रांगोळी झाली, वाडा ताब्यात घेतली, तिघांना फासावर चढवले. त्यांची बायका गल्लोगल्ली फिरत होते, एक साडी असं काकेत मारलेले असायची. हे सर्व कशासाठी केले? देशाला स्वतंत्र करण्यासाठी. अनंत कान्हेरे किती केवढासा पोरगा होता, नाव ऐकलंय? छोटासा मुलगा अनंत कान्हेरे. एक दोन नाही, मग सावरकरांची हे सुरू होते. उत्तरेत रामप्रसाद बिस्मिल्ला, चंद्रशेखर आझाद, सुशील कुमार लाहिरी, सूर्य दादा म्हणून ओळखला जाणारा शिक्षक बंगालचा. मग ते खूप मोठी मालिका आहे, हजारो लोकांची मालिका आहे. तुम्ही अंदमान निकोबारला गेलात तर तिथे 10-12 वर्षांची मुलं जन्मठेप झालेली. तिथे कोणाला पाठवत होते? जन्मठेप झालेले ना. जन्मठेप म्हणजे कमीत कमी 14 वर्ष जेल ज्यांना झालेले, सश्रम कारावास झालेले, त्यांना पाठवत होते. तिथे 800 कैदी ठेवण्याची व्यवस्था होती. ही हाताची बोटं आहेत ना, अशी जेलची व्यवस्था आहे. इथे ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन, अशी चक्राकार आहे समुद्र किनाऱ्याला. आणि त्या जंगलात इतके ढास आहेत, हे आहेत. आणि अशा ह्याच्यात एकात गणेशराव सावरकर राहतात, त्याच्या पाठीमागच्या बिल्डिंगमध्येच सावरकर राहत आहेत, विनायकराव. दोघांना 10-10 वर्ष माहीत नाही की आपण एका ठिकाणी आहोत, एकमेकांची भेट नाही. तिथे छोटीशी खोली, त्याच्यात पाणी प्यायलाही एक मातीची मडकं एवढीशी, आणि संडास करायला एक मडकं. त्यात लघवी संडास त्यातच करायचं, तिथेच झोपायचं, तिथेच झोपायचं. हे गोंडपट दिलेले असायचे. कोणी एक माणूस दिसणार नाही. रचना अशी केली, त्या खोलीतल्याना खिडकीतनं कोणी दिसणार नाही. खिडकी असं 10-12 फुटावर आहे, छोटीशी, हवा खेळण्यापुरते. दरवाजा लोखंडी असायचा, पण त्यातनं कोणीही माणूस जाता येता. सावरकरांच्या खोलीत एकच दृश्य दिसते, खाली सश्रम कारावास भोगणारे किंवा सश्रम काम करणारे जे आहेत ती, खाली ते कोलू म्हणजे घाणी आहे, तेल काढायचे. दिवसाला
40-40 पौंड खोबऱ्याची तेल काढायची आणि नाही ओढलं तर चाबकाने मारत होते. आणि दुसरी तिसरी मारण्याकरता त्यांच्याकडे सिस्टम आहे. असा एक स्टँड बनवलेले आहे, त्याला हातपाय असं बांधलं जातं आणि एक जण गरम पाणी ओततो आणि दुसरा त्याला चमडीच्या पट्ट्याने मारतोय. मग रक्त निघाले की त्याला मीठ त्याच्यावर टाकायचं, असा आग व्हायला पाहिजे. चमडी सोलून निघायचं तरी मारायचं सोडत नव्हते. आणि जेवणाला काय, अरे जनावरं खाणार नाही असली जेवण असायचं. आणि कधी कधी ह्यांना फिरायला न्यायचं तर एक मोठी लोखंडी पट्टी आणि त्याला साखळी बांधलेले दोन्ही साईडला, त्या साखळ्या लावून ह्यांना संडासला घेऊन जायचं त्या ढासांमध्ये आणि घेऊन यायचं. आणि साखळी एका हाताला बांधायचं, एका हाताने याने सगळ्यांनी कामं करायचं, आणायचं. आणि तक्रार केले की परत मारायचं. 10-12 वर्षाची मुलं होती, छोटी छोटी मुलं. ते म्हणायचं आम्ही नाही जेवणार, आम्ही मरणार आत्ता, पण मेले तर गुन्हा आहे ते. त्या मुलाने कोणाचंही ऐकलं नाही, पण सावरकरांची ऐकायची. बाळा असं नाही करायचं, आपल्याला लढायचं, अजून पुढे मरायचं नाही आहे, जेव. मुलं जेवायचं, काही मुलं नाही जेवले. आणि जे जेवत नव्हते, अशी बऱ्याच शूरांची कथा आहे तिथे. नाही जेवली तर काय करायचं, खाली पाडायचं. 2 हातावर 2 त्यांची सैनिक उभं राहणार, 2 पायावर 2 उभे राहणार. उभं राहून तोंडात नळी टाकायची, नळी टाकून त्याच्यातनं जेवण, दूध असलं ओतायचं, पाणी ओतायचं आणि ते श्वास नलिकेत जायचं. चुकून हे खायचं नाही म्हणायचं ना, खलास मरून जायची, मरून जायचं. त्यांना तिथेच जाळून टाकत होते, गाडून टाकत होते. अशी काही लोकांची केली. हे कशासाठी केले, ह्यांना काय मिळाले? सावरकरांच्या घरातच 4 होते, 4ही भाऊ यातच गेले. 4ही भावांची बायका असं रस्त्यावरच. हे जेव्हा जेलमध्ये होते, पत्नी आली रडतच. हे म्हणाले हो, तुझं रडणं मला समजतं, आपण आत्ता तरी काय करू शकत नाही. आणि मलाही वाटतं पोरगा वारला होता. हे जेलमध्ये होते आणि पत्नी एकटीच होती. आजारी पडला, गेला. विनायकराव पत्नीला म्हणाले, हे बघ, हे व्यवहार आहे की जेव्हा बाळ वारला त्यावेळी मी तुझ्याजवळ असायला हवं होतं. आपण आता पारतंत्र्यात आहोत, आम्हाला स्वातंत्र्य नाही आहे, काय करावं काय नाही करावं. आणि जा, विसरून जा, मुलं होतील जातील. आम्ही स्वातंत्र्यासाठी आहुती द्यायला निघालेली माणसं आहोत. आमची घरदारं जाळली गेली, घरदारांना कुलूप लागली, कब्जा केली ब्रिटिशांनी, आम्ही रस्त्यावर आलो. हीच आमची जीवन आहे, संघर्ष करायचा आहे आम्हाला. आणि तू रडून काय उपयोग होणार? हे बघ, चिमणी, कावळे हे सुद्धा संसार करतात. तेही घरट्यात 2 अंडी घालतात, 2 पिल्लं काढतात. आणि त्यांना मोठी करतात, संपलं संसार. आम्ही काय एवढंच करण्यासाठी आलो थोडी? आम्हालाही 2 मुलं बाळं झाली का झाली संसार? नाही. आम्ही या महायज्ञासाठी, स्वातंत्र्य यज्ञासाठी आहुती द्यायला निघालेली माणसं आहोत. आमची घरदारं जाळले जातील, घरदारं होतील, जेलमध्ये टाकतील, काय काय करतील.
पण ह्या सगळ्या गोष्टींना आपण धैर्याने तोंड द्यायचं आहे. जा, रडत बसू नको म्हणाले पत्नीला. कशाने बनवले असतील देवाने यांना? गेला माणूस हा लंडनमध्ये तर बॅरिस्ट्रिकी करायला गेला. बॅरिस्ट्रिकी नाही केला, बॅरिस्टर तरी होतच होते, परंतु स्वातंत्र्य सैनिकांना तयार केला, मुलांना तयार केले. तिथेही गेले तरी हेच काम करत होते. कोण मुलगा तो तयार झाला तिथेच एका अधिकाऱ्याला मारला. नाव माहिती आहे त्याचं? हा, मदनलाल धिंगरा मारला ब्रिटिश अधिकाऱ्याला. पळून नाही गेला, तिथेच थांबला, पकडला गेला. फाशीची शिक्षा झाली त्याला आणि म्हणाले याला भारतात नाही इथेच द्यायचं म्हणाले. भारतात गेला तर हिरो होईल. मदनलाल धिंगराला शिक्षा झाली, कळवलं गेलं. त्याच्या भाऊ आणि वडील दोघेही आले लंडनला. आल्यावर लिहून दिले याचा आणि आमचा काही संबंध नाही. त्या मुलाला भेटले नाही ते वडील. का? ह्याच्याबरोबर आहोत म्हटलं तर आम्हालाही त्रास होईल या भीतीने त्यांनी ब्रिटिश पोलिसांना एक पत्र लिहिलं, याचा आणि आमचा काही संबंध नाही आहे, तुम्ही याचा काही करा. त्यांनी सांगितलं होते की अमुक दिवशी याला फाशी शिक्षा होणार आहे, कोणाला उपस्थित राहायचं असेल तर या. ते गेले, पण जेलमध्ये असणाऱ्या मुलाला भेटले नाही. पत्र लिहून दिले आणि गेले. आणि मग कोणतरी पोलीस शिपायाने येऊन सांगितले तुझे वडील आणि भाऊ आले होते आणि असं असं पत्र लिहिले आणि गेले म्हणाले. मग मदनलाल धिंगराने एक पत्र लिहिला आईला. आई, मला कळलं की फाशीची शिक्षा झाल्यानंतर ब्रिटिशांनी तुम्हाला कळवलं होतं आणि भाऊ आणि वडील आले होते लंडनला आणि असं असं एक पत्र देऊन मला तुमची अनिवार्यता लक्षात येते. का? तुम्हाला त्रास व्हायला नको, मी तरी चाललेलंच आहे म्हणाला. पण आई एक गोष्ट सांगू, हा तुझा गरीब मुलगा तुझ्यासाठी काहीच करू नाही शकला. तू मला जन्म दिलीस, आई वडील म्हणून तुमची काहीतरी मी सेवा करायला पाहिजे होतं, पण आई मी नाही करू शकलो. पण मातृभूमीची दुसरी आई माझी, त्या मातृभूमीच्या सेवेसाठी मी एका ब्रिटिशाच्या अधिकाऱ्याचा, ज्या ब्रिटिशांनी आम्हाला पावलोपावली अपमानित करत होते, अशा एका नीच अधिकारी जो रिटायर होऊन इथे आला होता, खूप त्रास दिला आमच्या हजारो मुलांना यांनी, आणि छोट्या छोट्या याच्यासाठी यांनी बऱ्याच लोकांना फाशीची शिक्षा दिलेला नीच होता, आणि त्याला मी यमसदनी दाढलं. मला त्याचा अभिमान. का? तो अधिकारी असा होता की छोट्या छोट्या याच्यासाठी गुन्ह्यासाठी मुलांना फाशीची शिक्षा देत होता त्या काळात. आई, एकदा मी त्याला पाठवले म्हणाला, मला सार्थ अभिमान आहे, मी तुझ्यासाठी काही नाही करू शकलो, पण हा गरीब मुलगा मातृभूमीसाठी एवढं तरी करता आला. मला थोडंसं माझा रक्त सांडता आला आणि माझा प्राणांची एक आहुती मला देता आली, मी माझं भाग्य समजतो. तो लिहितो शेवटला, आई पण माझी एक इच्छा आहे, तू पूर्ण करायला पाहिजे. ते काय इच्छा? हे काय यज्ञ संपला नाही, स्वातंत्र्य यज्ञ. भारत माता जोपर्यंत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत मला स्वास्थ्य मिळणार नाही, मी अस्वस्थ राहणार.
आणि जोपर्यंत माँ भारती स्वतंत्र होत नाही तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा जन्माला येणार. पण माझी इच्छा आहे तूच मला आई म्हणून पोट द्यायला पाहिजे माझ्यासाठी. पुन्हा पुन्हा तू जन्माला येणार, मी पुन्हा पुन्हा तुझा मुलगा म्हणून जन्माला येणार. माँ भारती स्वतंत्र झाल्यानंतरच मी स्वस्थ प्राण सोडेन म्हणाला. आणि ह्याकरता तुमची आशीर्वाद मागतो आणि मला आश्वासन मागतो मी तुमच्याकडे की पुन्हा तुम्ही पण या बाळाला पुन्हा जन्म द्यायचा आहे आणि मी पुन्हा भारतात जन्म घेणार आणि या ब्रिटिशांच्या विरोधात लढाई लढणार. आणि आई एकच माझी शेवटची प्रार्थना आहे. काय? मी बाळ आहे, अपराध केलाय, पण मी ऐकलेले मोठ्यांच्या मुखातनं बाळ जरी किती उनाड असला, उद्धट असला, 1000 जरी अपराध केला, आईचं हृदय, आईची ममता फार मोठी असते. आईचं हृदय फार मोठं असतो असं मी ऐकले. मला एकदा माफ कर, मी पुढच्या जन्मात तुझी पण सेवा करेन. पत्र संपवलं आणि दुसऱ्या दिवशी पत्र टाकला, फासावर चढला. त्यावेळी ब्रिटिश प्राईम मिनिस्टर म्हणाला, तुम्ही ते वाचायला पाहिजे. या पोराची डेड बॉडी भारतात पाठवू नका. पाठवलं तर हा हिरो होईल जगात. पण त्या काळात युरोपियन जगामध्ये प्रत्येक पेपरच्या हेडलाईनला आलेला होता एक छोटासा तरुण मुलगा जो लॉ करायला आला होता लंडनला आणि त्यांच्या देशाच्या विरोधात त्यांच्या लोकांना त्रास देणारा एका अधिकाऱ्याला यमसदनी धाडला म्हणून त्याच्या वीर आणि शौर्यगाथा सगळ्या युरोपियन आणि अमेरिकन पेपरमध्ये लिहिला गेला. आणि तो चर्चिल म्हणतोय, या मुलाला आपण सॅल्यूट करायला पाहिजे. याच्या मागे कोण नाही, पुढे कोण नाही. हा येऊन आमच्या देशात, आमची लाखाची सेना असून काय उपयोग म्हणाला. आमच्या देशात येऊन आम्हाला ठोकून गेला. मदन तुला सॅल्यूट आहे म्हणाला. तू खरोखर हिरो आहेस म्हणाला. कोण? प्राईम मिनिस्टर त्यांचा. या मुलासाठी मी ही गोष्ट का सांगितलं तुम्हाला? पारतंत्र्यात किती कष्ट असतो. आणि ह्या मुलांना काय भेटलं बाबा? याने लढाई लढले, प्राणांची आहुती दिली. असं 1-2 नाही आहे. मी म्हणतो ना, माझ्याकडे खूप मोठी यादी आहे. मी सांगत बसलो ना, या 8 दिवस नाही संपणार. 8 दिवस काय, महिनाभर नाही संपणार. जसं महिन्याची पुराण प्रवचन करतात ना, तसं या स्वातंत्र्य लढ्यावर जेवढा बोलाल तेवढा कमीच आहे. ही आता काय म्हणतात, कशात काय नाही. तुम्हाला जरासा परिचय होण्याकरता इथे खाली जावा. इथे स्वातंत्र्य सैनिकांचा एक छोटासा पार्क बनवलेला आहे. तिथे थोडंसं माहिती पण लावलेलं आहे त्यांची संक्षिप्तात. कशी लढले आमची लोक एक 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 एक. अशीच काही ठराव ज्यांची नाव तुम्ही कधी ऐकला नाही, अशाच लोकांची. आमच्या महिला होत्या, तरुण मुली, त्या एक एक सैनिकाला पोलीस छावणीतनं बाहेर काढण्याकरता, आमच्या स्वातंत्र्य सैनिकाला, म्हणजे स्वातंत्र्यवीर जे क्रांतिकारी होते ना, त्यांना वेश बदलून पोलीस छावणीतनं बाहेर काढायला
कोण त्यांची आई बनली, कोण त्याची बायको बनली, आयडेंटिटी कार्ड बनवले फोटो सकट, मी यांची पत्नी आहे. कारण हे तरुण मुलं होते बिनलग्नाचे, आणि मुली होत्या त्या कोणाकोणाच्या पत्नी बनल्या. भगतसिंगला बाहेर काढण्याकरता एक महिला पत्नी बनली त्याची. भगतसिंग फासावर चढला तेव्हा 5च जण होते, कोणी नव्हते. घरच्यांना सुद्धा परमिशन नाही दिला. कलेक्टर होता, SP होता, जिल्हा आरोग्य अधिकारी एक होता, एक जेलर होता आणि एक जल्लाद होता. 5च लोक होते. भल्या पहाटे फासावर चढवला. म्हणाला धाडस नाही रे तुमच्याकडे, म्हणाला तो भगतसिंग, तुमच्याकडे काय धाडस आहे म्हणाला, आणि काय फासावर देताय म्हणाला. धाडस असेल तर उघड्यावर द्या म्हणाला मला. सरकार घाबरली होती. हे कळलं आणि याची भावचित्र जरी दिसलं तर अख्खा देश पेटून उठेल असं म्हणत होते ते. आणि काय शब्द वापरला भगतसिंग माहिती आहे? अरे 5 लोक आहात ना तुम्ही, नालायक, भाग्यवान आहात म्हणाला. का? महाभारतीसाठी प्राणांच्या आहुती देणारा वीर शूराचा मरण बघण्याचा भाग्य नालायकानं तुम्हाला भेटलं. 5 लोक वीरांचा मरण पाहण्याकरता भाग्य लागतो, आणि तुमच्यासारख्या नालायकांना भेटलंय. का? अरे नालायकानं तुम्ही आमच्यातलेच आहात, महाभारतीच्या सुपूत आहात तुम्ही, खाताय आमची, पिताय आमची, आणि ब्रिटिशांची नोकरी करताय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. असं म्हणण्याचे धाडस त्या मुलाचे कसं असेल? ही आमची लोक लढणार. केवढाचा होता? खुदीराम बोस असेल 14-15 वर्षाचा. पॅम्पलेट वाटत होता ब्रिटिशांच्या विरोधात, आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला, अमुक केला, तमुक केला, आणि फाशीची शिक्षा ठोठवली त्याला. आई नाही त्याला लहानपणापासूनच, बहीण होती फक्त एक, वडील नव्हते. खुदीरामला फाशी शिक्षा झाली. आणि विचारलं त्याला, काय शेवटची इच्छा काय तुझी? माझी बहीण एक आहे, तिला एकदा भेटून घेतो म्हणाला, बोलवा. बहीण आली, भेटली, आणि त्याला पोलीस म्हणाले झाली वेळ संपली तुमची, चला म्हणाले. मुलगा उठला खुदीराम, बहिणीला नमस्कार केला, दीदी येतो म्हणाला. ती म्हणाली, खुदी बोल, काय बोललास तू? येतो आता. अरे येणार कुठे, तू सकाळी जाणार आहेस म्हणाले. शक्य नाही म्हणाले, जाणार नाही. मग फासावर नाही चढवणार तुला? चढवू द्या ना म्हणाल. चढवल्याने मी काय जाणार आहे थोडी म्हणाला. 3 दिवसात परत येईन. मग काय करणार? महाभारती स्वतंत्र झाल्याशिवाय खुदीराम जाणार नाही. मग काय करणार? काय तू फासावर जातोयस उद्याचा काळी? जाईन, 3 दिवसात येईन. कुठे? गल्लीतच, आपल्या गल्लीतच येईन. कसं ओळखायचं तुला? जी बाळ जन्माला आलेले आहे त्याच्या गळ्याला हे पासाच्या रशीचे वण जर दिसलं, समजायचं खुदीराम परत आला. तिनं जाऊन गावात सांगितले, खुदीराम असं असं सांगून गेलाय. त्यांच्या गल्लीत 3ऱ्या दिवशीच एक बाळ जन्माला आला. त्याच्या गळ्याला वण होता. अख्खा गाव म्हणाले, आला परत.
त्यालाही नाव ठेवलं खुदीराम. ही जी मुलं आहेत, कशासाठी केले असतील एवढा अट्टहास? काय मिळालं बाबा ह्यांच्या घरच्यांना? ह्यांना काही नाही आहे, काही नाही मिळालं. पण राष्ट्रासाठी, आमचे देश पारतंत्र्यात जे दुःख भोगत होते ना लोक, त्यांची कष्ट पाहत होते आणि या कष्टातनं ह्यांना सोडवायचं, यासाठी या तरुण मुलांनी प्राणांची आहुती दिली. अरे बापरे. अशी 1-2 नाही, मी म्हणालो ना 3 लाख लोकांनी आहुती दिली, तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले. आणि तुम्हाला शाळेत काय पडवलं? हां, स्वातंत्र्य कसं मिळालं? फकीरांनी अंगावर अर्धा कपडे नेसलेले फकीरांनी सत्य, अहिंसा आणि प्रेमाने हे स्वातंत्र्य मिळवले. रक्तरहित क्रांतीने हे स्वातंत्र्य मिळाले. मग हे काय चोरी करायला गेले होते? काय दरोडा घालायला गेले होते? खुदीराम काय कोणाची चोरी केला होता? मदनलाल धिंगरा काय कोणाची दरोडा घालायला गेला होता? काय त्याच्या घरात काय काम होतं त्याचं? काय रामप्रसाद बिस्मिल्ला ज्याला मारला, ज्या जजला गोळ्या घालायचं म्हणत होता आणि गोळी जरासं चुकली, दुसऱ्या त्याच्या बॉडीगार्डला लागली, रात्रभर पळाला, रात्रभर, संध्याकाळी बाजारात मारायला गेला त्या जजला. फोर्ड नावाचा एक जज होता, त्याला गोळ्या घालायला गेला पण थोडक्यात चुकला आणि त्याच्या बॉडीगार्ड मेला. आणि हा रेल्वे लाईन पकडून, जसा सूर्यास्त झाला, आता रात्री जंगलात जाणार कुठे, रेल्वे लाईन होता, पकडून गेला. याला माहीत होतं या रस्त्याने रेल्वे येणार नाही. आता सकाळी खायला नाही, प्यायला नाही, काय नाही. सकाळी एका गावात पोचला, भूक लागलेली होती, काय चणे पुटाणे घेऊया म्हणून त्या दुकानदाराकडे गेला. तेवढ्यात पेपरला बातमी आलेली होती, हा असा असा एक तरुण ब्रिटिश जजला वर गोळीबार केलाय, याला पकडून देणाऱ्यास एवढा एवढा बक्षीस मिळेल. पेपर वाचत होता तो दुकानदार आणि हा मुलगा गेला. तो वाचत होता मोठ्याने. ब्रिटिश अधिकाऱ्यावर, जजवर गोळीबार केला, थोडक्यात वाचला. आणि खुदीराम गप्प राहो की नाही, साल्या वाचला तो. ह्याला वाटला होता तो लागला गोळी आणि तो मेला, असं ह्याला वाटला. अरे साला वाचला तो. असं म्हटल्यावर त्या व्यापाऱ्यांनी एकदा त्या चित्राकडे बघितलं, ह्याच्या तोंडाकडे बघितला. आणि काय गद्दार काय कमी होती देशात? तो हरामखोर दुकानदार ब्रिटिश पोलिसांना कळवला आणि खुदीराम बोस अरेस्ट झाला. खुदीरामला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांच्याबरोबर अजून 2-3 जण होते. खुदीराम नाही, रामप्रसाद बिस्मिल्ला. रामप्रसाद बिस्मिल मारला. त्याच्याबरोबर आणखीन 2-3 मिळाली फाशी, फासावर चढवले. त्यांच्याही घरातले आले होते. रामप्रसाद बिस्मिलने हेच सांगितलं, तुम्ही एक रामप्रसादला माराल, एक रामप्रसाद मरेल, फासावर चढेल, पण प्रत्येक घरात एक रामप्रसाद बिस्मिल निर्माण होईल. जोपर्यंत तुम्ही या देशातनं जाणार नाही, तोपर्यंत प्रत्येक घरात एक रामप्रसाद बिस्मिल निर्माण होईल. काय समजलं तुम्ही? ही मुलं, हे स्वातंत्र्याची लढाई. आत्ता ही लढाई फार मोठी आहे. तुम्हाला उद्या ह्याचा पुढचा सांगतो मी, शेवटचा. वा ही लढत 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 आले. मी आता 1857च्या ह्याच्यातच आहे.
1947चा पण आहेत, पुढे आले. बरीचशी आंदोलनं झाले. आमच्या देशात फक्त 2-3 आंदोलन केले, जेलमध्ये गेले, मस्तपैकी काठपलंगावर झोपले, राजभोग जेवायला खायला, कारण तेही जेल भोगत होते आणि हेही जेल भोगत होते. यांना शिक्षा झाली, यांना नाही झाली काही शिक्षा. का केले काय? जलियनवाला बाग झाले, माणसं मारले गेले, देश पेटला. जलियनवाला बाग दुरंत बघून वाचा एकदा जलियनवाला बागचे. जर नेट ओपन करायचं रे करून थोडासा जलियनवाला बागची दुरंत वाचायचं. कशी माणसं विहिरीत उडी टाकली, डायरने कसं फायरिंग केली आणि कसं मेली माणसं आमची. का? स्वातंत्र्य लढ्यासंबंधात चर्चा करायला मीटिंग चालू होतं. मी गेलो होतो जलियनवाला बागला. ही आमची तीर्थक्षेत्र आहेत. मी काकोरीला गेलो होतो मुद्दाम. चंद्रशेखर आझादने जे रेल्वेमध्ये जो बॉक्स येत होते ते लुटले होते, खजाना त्यांच्या सर्व मित्रांनी मिळून, तो रेल्वे डब्बाही तिथे उभं केले. तिथे एक स्मारक आहे आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या सगळ्यांची काकोरी कांड म्हणतात त्याला इतिहासात. त्या काकोरीला मी जाऊन आलो, जिथे चंद्रशेखर आझादला ब्रिटिश सैनिकांनी फायर केले. त्या ग्राउंडवर सुद्धा मी जाऊन आलो. प्रयागराजच्या त्या ग्राउंडवर सुद्धा, इलाहाबादच्या त्या ग्राउंडवर सुद्धा जाऊन. कोणी पकडून दिली? याच देशाच्या पुढे नंतर मोठे नेते झाले, पंतप्रधान झाले. ज्याला तुम्ही शोधताय तो इथेच आहे असा ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगणारे पुढे प्राईम मिनिस्टर बनले या देशाचे. आणि देशासाठी प्राण देणाऱ्या भगतसिंग असेल, राजगुरू असेल, आझाद असेल, रामप्रसाद असतील, यांना रस्ता भटकलेले तरुण अशी उपाधी देणारे महानुभावही आमच्या देशात होते. यांना स्वातंत्र्य सैनिक असं मानायला तयार, क्रांतिकारी मानायला तयार नव्हते. ही आमची देशातली मोठी मोठी नेते. कल्याण हो त्यांची. पण या मुलांनी केले. पुढचं थोडंसं उद्या बघू, चालेल ना उद्या? हां, तुम्ही पण थोडं थोडं वाचून यायचं वेळ मिळाले तर या शिबिराच्या ह्याच्यात. का? 1-2 नाही रे बाबांनो, ही कथा एवढे मोठे एवढे मोठे, किती वाचलं तरी कमी आहे. आणि तुम्हाला असं नाही वाटणार की ही खाली ठेवावं पुस्तक. एकेकांची माहिती मिळत झाली. एक वाचून होईपर्यंत दुसरं येते, दुसरं गेले की तिसरं येते. वाचत राहायला पाहिजे. हजारो लाखो युवक आहेत. आणि कशासाठी वाचायचं? पारतंत्र्य काय असते, दुःख काय असते आणि ह्याच्यासाठी किती लोकांची आहुती झाली, मग आम्ही एवढ्या सुखाने जगतो आज. हे कळेल तुम्हाला, कळेल. ठीक आहे, बघू आपण उद्या. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम.